नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान टिकटॉकच्या संस्थापकाने मिळवला आहे. एका न्यूज ॲपनं सुरुवात केल्यानंतर झँग यिमिंग यांनी टिकटॉक तयार केलं. आता इंस्टाग्रामसुद्धा टिकटॉकच्या शॉर्ट व्हिडिओच्या ट्रेंडचं अनुकरण करतं. टेक्नॉलॉजी आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या जगामध्ये रोज एक नवीन तारा उगवत असतो. काही तारे त्यांच्या प्रखर तेजानं सर्व जगाला मोहित करून टाकतात. अशीच कहाणी आहे टिकटॉक हे रील्स संदर्भात ॲप्लिकेशन तयार करणारे झँग यिमिंग यांची. त्यांनी अलीकडेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन मुकेश अंबानी यांना देखील मागं टाकलं. मुकेश अंबानी यांना मागे टाकत बाईट डान्स म्हणजेच टिकटॉकचे संस्थापक आशियातील झँग यिमिंग हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत. त्यांची नेटवर्थ 92.8 अब्ज डॉलर झाली आहे, तर मुकेश अंबानी यांची 86.9 अब्ज डॉलर. पहिल्या क्रमांकावरती अर्थातच गौतम अदानी यांचा नंबर कायम असून त्यांची संपत्ती 117.4 अब्ज डॉलर आहे. ही फोर्ब्सची ताजी आकडेवारी आहे. 4 रूमच्या फ्लॅटमधून टिकटॉकची सुरुवात झाली. झँग यिमिंग यांचा जन्म चीनमध्ये झाला. त्यांचा जन्म कुठल्याही उद्योग कुटुंबामध्ये झाला नाही. त्यांची शिक्षणानंतर एक साधारण नोकरी आणि अशी करून त्यांनी करिअरची सुरुवात केली. सुरुवातीला ते एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहायचे, जेथे काही रूम्स त्यांचं संपूर्ण काम आणि जीवन सुरू होतं. लहानपणापासून अभ्यासामध्ये गती असलेल्या झँग यांची फॅमिलीमध्ये कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये ओळख नव्हती. त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि करिअरची सुरुवात एका सर्वसामान्य टेक कर्मचारी म्हणून केली. परंतु त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यांना नेहमी वाटायचं की इंटरनेट केवळ माहिती देण्याचं साधन नाही, उलट ते लोकांचा स्वभाव आणि वागणं पाहून त्यांना तेच दाखवतात जे त्यांना पाहायचं आहे. आपल्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी एका छोट्या कंपन्यांमध्ये काम केलं. कधी सर्च इंजिनशी संबंधित काम केलं, तर कधी ट्रॅव्हल वेबसाईटमध्ये टेक म्हणून रोल निभावला. यावेळी त्यांना एक कळालं की इंटरनेटचा वापर हा माहिती देण्याव्यतिरिक्त इतर प्रकारे देखील करता येऊ शकतो. त्यांनी आधी ट्युटोरिया या नावाचं एक न्यूज ॲप तयार केलं. हे साधारण न्यूज ॲप नव्हतं, तर त्यामध्ये अल्गोरिदमद्वारे वेगवेगळ्या बातम्या दिसत होत्या. म्हणजे जे तुम्हाला आवडतं तेच किंवा त्याच प्रकारच्या बातम्या त्यामध्ये दिसायच्या. त्या काळामध्ये ही क्रांतिकारक आयडिया होती. याच्या यशातनं त्यांनी व्हिडिओ कंटेंटवरती लक्ष पुरवणं सुरू केलं आणि तिथूनच त्यांना टिकटॉकची निर्मिती कल्पना सुचली. भारतात सध्या टिकटॉक ॲपवरती बंदी असली तरी अमेरिकेतील हे नंबर 1 ॲप आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुकेश अंबानी यांना मागं टाकत टिकटॉकचे संस्थापक हे आशिया खंडातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेले आहेत. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.